नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. आज भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह शासकीय निमशासकीय कार्यालयात आज मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे. आणि हा शासन निर्णय जाहीर करून हे जयंती चक्रधर स्वामीची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी करण्यात येत आहे. तर अशातच आपल्यासोबत त्यांनी भगवान श्री चक्रधर स्वामीच्या निमित्ताने अनेक व्याख्याने सुद्धा दिलेली आहे. असे व्याख्यानकर्ते आपल्यासोबत आहे आणि तेही एक महानुभाव पंथ आहे. प्रथम तुम्हाला दंडोत. प्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या. मी प्राध्यापक संदीप तडस शिरसगावकर आणि मी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक आहे आणि महानुभाव तत्वज्ञान आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराचा प्रचारक म्हणून मी काम करतो आहे. आणि आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार तथा जयंती दिन संपूर्ण भारतभर 5 सप्टेंबर रोजी आपण साजरा करतो आहोत. महाराष्ट्र शासनाने यावर्षी खास एक शासन निर्णय करून हा संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शासकीय आस्थापनांमध्ये, कार्यालयांमध्ये, निमशासकीय कार्यालयांमध्ये हा जो जयंती उत्सव आहे, अवतार दिन आहे, तो संपन्न व्हावा ही अशी बरीच दिवसापासूनची महानुभावीय पंथीय लोकांची मागणी होती. बरोबर. आणि मला एक सांगा, तुम्ही अनेक व्याख्यान सुद्धा केलेली आहे यापूर्वी. नेमकं तुम्ही केव्हा म्हणजे उपदेश घेतला होता आणि नेमकं तुम्हाला काय वाटलं? मला उपदेश घेऊन ते जवळपास साधारणपणे 35 वर्ष झाली असतील. आमच्या गुरुआई तपस्विनी शकुंतलाताई पुजदेकर, उजद्याच्या आहे का? पुजद्याच्या, आणि उजद्याच्या आश्रमात राहते. शिरसगावच्या बांधकर आहेत. त्या नंतरच्या काळात शिरसगावलाच राहत होत्या. तर त्यांचा मला उपदेश आहे. आणि मला पूर्वीपासूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाची आणि त्यांच्या कार्याविषयी ची आवड होती. आमच्या कुटुंबामध्ये परंपरेने महानुभाव पंथ आणि संप्रदाय हे असल्याच्यामुळे मोठ्या मोठ्या अधिकरणांची आणि जी काही संत महंत आहेत त्यांची ये-जा असायची. देवपूजा, प्रसादवंदन असेल, तर या दृष्टीनं देखील बालपणापासून आमच्यावरती ते संस्कार केल्या गेलेत. आणि त्या अनुषंगाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि पंचकृष्णांच्या विचारांचा प्रभाव तो बालमनापासूनच माझ्या मनावरती आहे. आणि त्या अनुषंगानंच मग मी इकडे अभ्यासाचा विषय म्हणून त्या संस्काराच्या माध्यमातून जी माझी घडवणूक झाली त्या माध्यमातूनच मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या महानुभाव तत्वज्ञानांचा अभ्यास करण्याचा माझा ठरला. बरोबर. आणि मला एक सांगा, तुम्ही यापूर्वी काय करत होते? मी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक होतो शिरसगाव कसबा येथे, LG भेले ज्युनियर कॉलेजला. परंतु मी नुकतीच आता जुलैमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. म्हणजे का स्वेच्छानिवृत्ती का घेतली आहे? त्याच्या मग म्हणजे महानुभाव पंथाच्या निमित्तानं तुम्हाला काही समोर व्याख्यान वगैरे अधिक वाढवायचे आहे का? अभ्यासाकरता घेतली आहे, काय सांगा? साधारणपणे अनेक विद्यापीठामध्ये माझी काही व्याख्यानं झाली. काही जी पंथीय कार्यक्रम आहेत तिथे झाली व्याख्यानं. वेगवेगळ्या व्यासपीठांवरती बोलण्याचा योग या निमित्ताने आला आणि काही लिखाणाचाही योग आला. माझी काही लेखमाला देशोन्नतीमध्ये काही प्रकाशित झालेली आहे. आत्मोन्नतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या मासिकांमध्ये लिहिण्याचं काम मी केलेलं आहे. तेव्हा प्रागतिक चळवळीशी मी जुळला असल्याच्यामुळे राष्ट्रसेवा दल असेल, शिक्षक भारती असेल, महानुभाव पंथाचा आमचा अखिल भारतीय महानुभाव परिषद असेल, अमरावती जिल्हा महानुभाव परिषद असेल, या सगळ्या संघटनांशी मी जुळलेलो असल्याच्यामुळे मला असं वाटलं की या कार्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. स्वामींच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आपण केला पाहिजे. माझे 5 वर्ष राहिलेत, तर म्हटलं आपण या अभ्यासासाठी आता घालूया म्हणून. म्हणजे तुम्ही जे स्वच्छनिवृत्ती घेतली आहे नेमकं त्याच कामासाठी घेतली आहे ना. स्वामींचा जो आज तुम्ही म्हणत आहे का अभ्यासासाठी, सोमवारसाठी, आज चक्रधर स्वामीची जयंती आहे, या निमित्त काय सांगा? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जो अवतार इथे झाला आणि त्या अवताराने आपल्याला प्रचंड अशा प्रकारचं जे आत्मोन्नतीचं आपल्याला ज्ञान दिलं आहे, आत्मोद्धार कसा करायचं या पद्धतीचं जे मार्गदर्शन केलेलं आहे, ते मार्गदर्शन
अतिशय आजच्या काळामध्ये अगदी घेण्यासारखं मार्गदर्शन आहे. आपण पाहतो की आपल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये किंवा आपला भोवताल जो आहे तो प्रदूषणाने भरलेला आहे आणि या अशा प्रदूषणाने भरलेल्या भोवतालामध्ये जर आपल्याला मार्गक्रमण करायचं असेल, आपल्याला शांती ठेवायची असेल, तर आपल्याला समतेनं पुढे जायचं असेल आणि खऱ्या अर्थानं जर मानवता प्रस्थापित करायचं असेल तर आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाशिवाय पर्याय नाही, असं माझं एक मत आहे. आणि चक्रधर स्वामीबद्दल एखादी लीळा सांगा ना. चक्रधर स्वामींच्या भरपूर लीळा आहेत आणि त्या घेण्यासारख्या आहेत. म्हणजे स्त्रियांच्या विषयीची काही लीळा आहे. मासिक धर्माच्या विषयी त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी विटाळ मानू नये यासाठी त्या उमाईसाच्या निमित्ताने संपूर्ण मानवजातीला ते एक उद्बोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे की मासिक पाळी जी आहे त्याच्याविषयीचा समाजामध्ये जो काही अंधश्रद्धा असा जो भाव आहे, भ्रम आहे आणि विटाळ मानण्याची जी पद्धती आहे ती मानू नये याच्यासाठीची जी काही लीळा आहे ती अतिशय खऱ्या अर्थानं समाजाला एक दृष्टी देणारी दिशा आहे. आपण आजही पाहतो की समाजामध्ये आजही स्त्रियांच्या या विटाळाच्या विषयी मोठ्या प्रकारचा गैरसमज आहे आणि ज्याला आपण दूर बसणे अशा प्रकारचं असं म्हणतो, तर तो समाजातला जो काही अंधश्रद्धा जो भाव आहे तो भाव काढण्यासाठी नैसर्गिकरित्या आपल्या शरीराची रचना कशी असते आणि तो भाव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या काळात पुरुषांना समजून सांगितला, समाजाला समजून सांगितला आणि खऱ्या अर्थानं उमाईसाच्या निमित्तानं हा जो काही मासिक धर्म आहे तो नैसर्गिक असतो, त्याचा विटाळ मानू नये या पद्धतीनं सांगितलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अनेक लीळा सांगण्यासारख्या आहे. ससिक रक्षणाची सालबर्डीची लीळा, ससा रक्षणाची लीळा असेल. म्हणजे सगळ्या प्राणीमात्रावरती आपण प्रेम केलं पाहिजे, त्यांच्या जीवाची, त्यांच्या प्राणाची आपण कदर केली पाहिजे. ही लीळा सगळ्यांनाच माहिती आहे. 12 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिथे तपश्चर्या केली. पुन्हा काहीतरी अशी लढाई चालू होते म्हणते, 2 सापांची वडनेर भुजंगची, ती वडनेर भुजंगची लीळा आहे. आणि ससिक रक्षण ही जी लीळा आहे तेव्हा आपल्याला सांगितलं आहे की जे काही भूतमात्रा आहेत, चतुर्विध भूतग्रामा अभय देयावे की गा, म्हणजे हे जे काही 4ही प्रकारचे ज्या पद्धतीचे जे काही जीवयोनी आहेत त्यांना आपण अभय दिलं पाहिजे, हिंसा करता कामा नये. हा संदेश ते अज्ञानी असणारे आणि अन्य असणारे किंवा आदिवासी असणाऱ्या पारध्यांना स्वामींनी त्या काळामध्ये दिला. हा अहिंसेचा संदेश आपण पाळण्याची आज प्रचंड गरज आहे. आपण आपल्या अवताल पाहतो की प्रचंड प्राण्यांची हिंसा होते आहे आणि आमच्या स्वामींनी त्यावेळेस वाघांच्या सोबत प्रवास केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपण अभयारण्य आपण आज स्थापन करतो आहेत. ताडोबा असेल किंवा मेळघाटचं अभयारण्य असेल, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या वाघाच्या सोबत सहप्रवासी होऊन प्रवास केला आणि त्या वाघांच्या पिल्ल्याला सुद्धा खेळवलेला आहे जाळीच्या देवाला. आणि खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रातलं नव्हे जगातलं पहिलं अभयारण्य स्थापन केलेलं आहे. आणि जाळीचा देवाला आणि त्यांना सालबर्डी मध्ये सुद्धा अभयारण्य आहे. हो, सालबर्डी सुद्धा मेळघाटचाच भाग आहे, तो अभयारण्याचाच भाग आहे. तर तिथे अशा पद्धतीनं प्राणी मात्रांची हिंसा करू नये या पद्धतीचं उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं की ज्याला खऱ्या अर्थानं समाजाला आज त्याची गरज आहे. परंतु समाजामध्ये आपण जर पाहतोय तर प्रचंड हिंसेचं थैमान आहे आणि या हिंसा पापा तो नरक असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले. हिंसा म्हणजे काय आहे तर पाप आहे, पाप आहे म्हणजे काय आहे, नरक आहे आणि नरक म्हणजे काय आहे तर ते दुःख आहे. कुठलीही जगातली घडणारी जी हिंसा आहे ती दुःखाला कारण ठरते आणि म्हणून आपल्या जीवनातलं दुःख खऱ्या अर्थानं आपल्याला जर कमी करायचं असेल तर हिंसा आपण केली पाहिजे. स्वामींनी 3ही हिंसेच्या बाबतीत आपली चर्चा केलेली आहे. नुसतं शारीरिक हिंसेच्याच बाबतीत नव्हे तर वाचिक हिंसा सुद्धा करू नये, कुणाला अपशब्दाने बोलू नये आणि कुणाची मानसिक हिंसा सुद्धा करू नये, कुणाला मनाने दुखवू नये. या 3ही हिंसेचा जो काही भाग आहे तो स्वामींनी त्यावेळेच्या सगळ्या ज्या काही जनता होती त्यांना, ती लोक होती त्यांना समजून सांगितला. खरं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे त्यावेळेच्या लोकांचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून गावोगाव ते फिरायचे, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचे आणि अनेक
अनेक स्तरातल्या लोकात ते मिसळायचे आणि त्यांना ज्ञान द्यायचे, माहिती द्यायची, त्यांना ज्ञान द्यायचे, माहिती द्यायचे आणि जे काही समाजामध्ये त्यांना जो बदल घडवायचा होता स्वामींना, तो घडवण्यासाठी त्यांची सतत ही पदभ्रमण चाललेलं होतं महाराष्ट्रामध्ये. आणि त्या काळामध्ये ही यादवांची राजवट होती, प्रचंड अशा प्रकारचा अंधकारमय ही राजवट होती. हे यादव म्हणायला आपले मराठीच होते, मराठी भाषिक होते, परंतु त्यांच्यामध्ये असणारे जे काही हेमाद्री पंडित असतील, त्यांचा प्रधान होता, किंवा ब्रह्मसानू असेल, महदाश्रम असेल, ही सगळीची सगळी राज्य व्यवस्था धर्मव्यवस्थेच्या प्रभावाखाली आल्याच्यामुळे इथल्या जनमानसाची, बहुजनांची, दलितांची, स्त्रियांची, पददलितांची प्रचंड अशा प्रकारची जगण्याची कुचंबना झालेली होती. आणि या कुचंबनेला खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवकाश मिळवून दिला आणि एक हक्काचं व्यासपीठ म्हणून लोक आपली सुखदुःख त्यांच्यापर्यंत घेऊन जायची. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अनेक स्त्रियांना मार्गदर्शन केलं. आमच्या वसमतच्या माईबाईसा असतील, त्या माईबाईसा म्हणजे त्या अगदी आत्महत्या करायला निघालेल्या होत्या, परंतु त्यांना समजावलं की आत्महत्या करू नका, अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नायका, मग शांतीचे रोप लावावे, मग अंकुर निघती. म्हणजे तुमच्या मनामधला जो काही षडरिपू आहे, तुमच्या मनामधला असणारा जो काही अहंकार आहे, तो या सगळ्या द्वेषाला आणि वाईट घटनेला कारणीभूत असतो. म्हणून त्या स्त्रीच्या मनात, माईबाईसाच्या मनात जे काही तिच्या आयुष्यामध्ये प्रश्न तयार झालेले होते आणि त्या प्रश्नामुळे ती गोंधळून गेली होती, भांबावून गेली होती. आणि तिला सांगितलं की विनयानं मार्ग काढायचा, आत्महत्या हा मार्ग नाही आहे. कारण की आत्मघातकी अशी कौन ठाव नाही नायका, असं देखील स्वामींनी म्हटलेलं आहे. जो आत्मघात करतो त्याला लौकिक अर्थानं या ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनात देखील कुठेही जागा नसते. तेव्हा आज आपण पाहतोय की आपल्या अवतीभोवती शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या होत आहेत आणि समाजामध्ये असणाऱ्या दुःखाने किंवा समाजामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नाने इथलं जीवन कसं ग्रासून गेलेलं आहे हे देखील आपण पाहतोय. अनेक तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या सगळ्या अशा गोंधळून गेलेल्या, भांबावून गेलेल्या, आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेल्या लोकांना एक दीपस्तंभ म्हणून खऱ्या अर्थानं एक मार्गदर्शन केलेलं आहे. आमची आऊसा असेल, आमची माईबाईसा असेल, आणि ही माईबाईसा नंतर आत्महत्या करण्याचं टाळते आणि स्वामी तिचं नाव, ती शांत होते आणि आमचे स्वामी तिचं नाव शांताबाईसा ठेवतात. ही अगदी अतिशय महत्त्वाची लीळा आहे. आणि स्वामींचं जे काम आहे, स्त्री समतेच्या विषयी असेल, स्त्री पुरुष समानतेच्या विषयीचं जे काम असेल, ते काम आजही त्याची गरज आहे. आपण म्हणतो की स्त्री मुक्तीची चळवळ आपल्या भारतामध्ये साधारणपणे 20व्या शतकाच्या 17व्या दशकात आली. 1970 साली साधारणपणे आपल्याकडे ती चळवळ आली आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये ती स्त्री मुक्तीची चळवळ खऱ्या अर्थानं पाश्चात्य देशामध्ये सुरू झाली आणि आपल्याकडे यायला 1970चं जवळपास दशक ओलांडावं लागलं. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही स्त्री पुरुष समानतेची आणि लिंगभेद विरहित समाज रचनेची चळवळ ही 800 वर्षापूर्वी सुरू केलेली होती. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे काही क्रांतिकारी विचार आहेत त्याने समाजाची एक जडणघडण झालेली आहे आणि त्याचा प्रभाव इथल्या कायम जनमानसावर आहे. आपण जर पाहिलं की महानुभाव सांप्रदायिक जे लोक आहेत हे अहिंसक मनोवृत्तीचे असतात, कुठेही ते हिंसा करत नाहीत किंवा ज्याला आपण प्राण्याची हिंसा असेल किंवा जे खाऊ नये ते मांसाहार आहे तो वर्ज्य सांगितलेला आहे. आणि कुणीही उपदेशी असेल किंवा जो कुणी साधारणपणे असं म्हणूया आपण की महानुभाव तत्वज्ञानाला किंवा स्वामींच्या तत्वज्ञानाला मानणारा असेल, तो कुठेही अशा प्रकारचं भक्षण करत नाही. उलट तो लोकांना सांगतो की हे असं भक्षण करू नका, हे अभक्षण आहे. तर अशा प्रकारचं एकूणच स्वामींचं जे कार्य आहे ते आजच्या समाजाला दिशा देणारं कार्य आहे. आणि आज जे समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एक आदेश काढून शासकीय निमशासकीय मध्ये जयंती साजरी करा, आजपासून ते सुरू झालेलं आहे. जसं आज स्वामींची जयंती आहे, चक्रधर स्वामींची, काय सांगाल तुम्ही? मी तर महाराष्ट्र शासनाचं यासाठी अभिनंदन करेल आणि अनेक लोकांनी याच्यासाठी पुढाकार घेतला. आमचे नागपूरचे हरिहर पांडे असतील, सकाळ वृत्तपत्र समूह असेल,
अनेक त्याच्यानंतर ते आमचे आपल्या अमरावतीचे आता आमचे कारंजेकर बाबा कारंजेकर बाबा कार- सुद्धा कारंजेकर- ते कुठे आहे माहित आहे तुम्हाला? हो का आज आज कुठे गेलेले आहे आज दिल्लीला कारंजेकर बाबा गेले, बरोबर दिल्लीला गेलेले आहे. दिल्लीला मोठा कार्यक्रम आज दिल्लीत होतोय. हो. आदरणीय कारंजेकर बाबांच्या मार्गदर्शनामध्ये शासनाने सुद्धा हा GR काढलेला आहे आणि मराठी भाषा विद्यापीठा जे आपल्या रिद्धपूरला होते आहे, आता अलीकडेच काल एक शासनाने विद्यापीठ सुद्धा होणार आहे ना. मराठी विद्यापीठाची स्थापना रिद्धपूर येथे होणार आहे. त्याच्यासाठी ही पंथीयेतरांची अनेक वर्षापासूनची मागणी होती, परंतु खऱ्या अर्थाने परमपूजनीय परमश्रद्धेय राजापेठ आश्रमाचे श्री मोठे बाबा कारंजेकर बाबांनी हा मार्ग ज्याच्याकरिता एक हाती अशा प्रकारचं त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते अभिनंदनीय, स्तुत्य अशा प्रकारचं काम केलेलं आहे. त्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे, अत्यंत पुढाकार घेतलेला आहे. मी बाबांचं देखील या निमित्तानं अभिनंदन करेल, महाराष्ट्र शासनाचं देखील अभिनंदन करेल की त्यांनी आज आपला हा 5 सप्टेंबर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन, जयंती दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला. आज अनेक महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आस्थापना असेल, तिथे हा मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे. अगदी भारावलेलं आणि चांगल्या प्रकारचं एक वातावरण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या अवतार दिनी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि हे सगळं सांगत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सातत्याने फिरत होते. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध, अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी जनतेसमोर मांडलं. स्वातंत्र्य काय आहे तर तुम्ही बंधनातून मुक्त झालं पाहिजे. बंधनातून कशाच्या मुक्त झालं पाहिजे तर जे काही तुमचे प्रपंचातले प्रश्न असतील, ते प्रपंचामधलं जे दुःख आहे ते तुम्ही दुःख कमी केलं पाहिजे. ऐहिकातले प्रश्न सोडवल्याशिवाय खऱ्या अर्थानं तुम्हाला पारमार्थिक मोक्ष मिळणार नाही, ही त्यामागची खऱ्या अर्थानं भूमिका होती. आणि जर तुम्ही बंधनात राहिले तर तुम्ही खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगू शकणार नाही. आपण पाहतोय की प्रत्येक जण जिकडे तिकडे अधीन झालेला आहे. आणि स्वामींनी सांगितलं आहे की वृत्ती अधीन न व्हावे, स्थिती अधीन न व्हावे. वृत्तीच्या अधीन होऊ नये आणि स्थितीच्या देखील अधीन होऊ नये. मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही वाईट प्रसंग आला, कसलाही काळ आला, तरी आपण वृत्तीच्या अधीन झालेलं पाहिजे नाही. त्याचप्रमाणे स्थितीच्या देखील अधीन झालेलं पाहिजे नाही, कारण की स्थितीच्या अधीन झालो तर वृत्तीच्या अधीन होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही जी मानसिक पटलावर चालणारी जी काही क्रिया आहे, ती क्रिया जनमानसामध्ये रुजवण्याचा या सूत्रांच्या माध्यमातून, त्यांच्या तत्वाच्या माध्यमातून एक मोठा प्रयत्न त्या काळामध्ये केलेला आहे. शरीर विज्ञान शास्त्र असेल, ज्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो, किंवा सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र असेल, कारण की जीवाचा उद्धार जर करायचा असेल तर सायकोलॉजी आणि फिजिओलॉजी म्हणजे शरीर विज्ञान शास्त्र आणि मानसशास्त्र समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणूनच विकार विकल्प शून्य स्वभाव मात्र ही जी काही स्वामींनी वचनं सांगितलेली आहे, ही माणसाच्या शारीरिक आणि मानसिक अशा स्थितीचा अभ्यास करून पुढे जायला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण ती स्वामींची सगळी सूत्र आज समजून घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आज समाजाला गरज आहे, पंथीयांना गरज आहे, सगळ्यांनाच गरज आहे, सर्वांना, सर्व जनतेला गरज आहे. स्वामींचं तत्वज्ञान हे काही फक्त महानुभावांच्यासाठीच नाही, सर्व समस्त जनतेसाठी, अखिल विश्वासाठीच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. जर कुणी म्हणत असेल की सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे फक्त महानुभावांचे आहे, सर्वांसाठी साफ चुकीचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नाव सर्वज्ञ आहे, हे अखिल विश्वाचे आहे. आणि म्हणूनच सर्वज्ञता ही कशामध्ये आहे स्वामींची, तर स्वामींची सर्वज्ञता आपण सर्वज्ञ म्हणतो, त्यांना आपण परमेश्वराचा अवतार म्हणतो, हे बरोबरच आहे. परंतु जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान, अशी ज्ञानाची सोपी आणि सुलभ व्याख्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथल्या जनमानसाला सांगितली, ती पटवून दिली. जे जसं असेल तसं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं तुम्हाला पुढे जाता येईल. ज्ञानाकडे पाहायचं असेल तर डोळसपणे पाहिलं पाहिजे, आपल्या प्रश्नाकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं समाज कार्य देखील त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. हेच ते आपल्यासोबत असलेले प्राध्यापक संदीप तळस सर आहे. आणि यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने सुद्धा केलेली आहे. आणि आज श्री चक्रधर स्वामीची जयंती या निमित्ताने त्यांनी MB न्यूज सोबत खास बातचीत सुद्धा केलेली आहे. तर बघत रहा MB न्यूज, म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. दंड.